अमृताज मॅथ्स टीचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज क्लास 9th प्रॅक्टिस सेट 2.3 हे आपण बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आपल्याला असं सांगितलंय, स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ट गिवन बिलो. ऑर्डर म्हणजे आपल्याला त्याची कोटी सांगायची आहे. हा व्हिडिओ सेमी आणि मराठी दोन्ही विद्यार्थ्यांसाठी एकदम युजफुल असणार आहे. दोन्ही विद्यार्थ्यांना पण चांगल्या पद्धतीने अंडरस्टँडिंग होणार आहे. राहिला प्रश्न तो फक्त क्वेश्चनचा, जे की तुमच्याकडे मराठी मीडियम वाले स्टुडंटकडे पुस्तकं असतात, तिथे तुम्ही क्वेश्चन बघू शकता. ज्यावेळेस मी व्हिडिओ स्टार्ट केलाय किंवा ज्यावेळेस मी समजावून सांगते त्यावेळेस लगेच मी मराठीतून पण सांगते. त्यामुळे दोन्ही विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ एकदम महत्त्वाचा असणार आहे. आपलं जे आन्सर असणार आहे, उत्तर असणार आहे, ते दोन्ही विद्यार्थ्यांसाठी सेमच असणार आहे. फक्त क्वेश्चनसाठी तेवढा प्रॉब्लेम येतो, पण मराठी मीडियम विद्यार्थ्याकडे पुस्तक असल्यामुळे ते पण प्रॉब्लेम नाही येणार. सो व्हिडिओ फर्स्ट टू एंड टोटली बघा. फर्स्ट टू एंड व्हिडिओ बघितल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँडिंग होईल आणि एकदम इझी जाईल. ओके, इथं फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला असं सांगितलंय की ऑर्डर सांगा. ऑर्डर म्हणजे त्याची कोटी विचारली. स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ट म्हणजे आपल्याला सांगायचं त्याची कोटी. ओके, एकदम इझी आहे. बघा इथं काय सांगितलं आपल्याला, 7 आणि इथं 3 आहे. म्हणजे इथं जी संख्या दिसते आपल्याला ते असणार आहे आपली ऑर्डर, ते असणार आहे कोटी. फर्स्ट बघा किती येणार ऑर्डर 3. देन इथं बघा ऑर्डर 4, इथं ऑर्डर 3. इथं फक्त एक प्रॉब्लेम येतो जो की असा, इथं 5 आहे आणि मग रूट 12 आहे. पण इथं असं नाहीये की रूट मध्येच 5 असं नाहीये. कसं आहे मग 5 सेपरेट आहे आणि रूट 12 सेपरेट आहे. मग याचा अर्थ असा होतो, हे 5 शी आपल्याला काही घेणं देणं नाहीये. आपल्याला फक्त इथं कोटी किती आहे सांगायचे. यू नो दॅट, तुम्हाला माहितीये जर स्क्वेअर रूट असेल तर त्याची कोटी किती असते, ऑलवेज 2 असते. जर आपल्याला इथं 5 हे इथं आतमध्ये दिलं असतं तर आपण त्याची कोटी किती लिहिली असती, 5 लिहिली असती. पण इथं आपल्याला सिंगल 5 आहे आणि रूट 12 आहे. याचाच अर्थ ह्याची कोटी किती असणार आहे, ओनली अँड ओनली 2. सेम दिस वन. हे पण तसंच असणार आहे. रूट मध्ये 39 दिले, आपल्याला काही स्क्वेअर रूट तिथं काढायचं नाहीये. तिथं फक्त आपल्याला त्याची ऑर्डर विचारली, कोटी विचारली, जे की सिंपल 1 मार्कला एक्झाम्पल असतं. एकदम इझी आहे. कोटी रूट मध्ये जी संख्या तुम्हाला दिसते ती कोटी मानायची, ऑर्डर मानायची. आणि फक्त रूटच असेल, कोणतीही संख्या नसेल तर त्याची कोटी ऑलवेज अँड ऑलवेज 2 असते. फक्त आणि फक्त 2, कोटी 1 येत नाही. ओके, 2. सो हे झालं क्वेश्चन नंबर 1. सगळ्याला अंडरस्टँडिंग झालंय. ओके, कशा पद्धतीने येतंय ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं की तुम्हाला लेक्चर कसं वाटलं. काय होतं, प्रत्येक वेळेस कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही ज्यावेळेस सांगताय की मॅडम लेक्चर खूप छान झालं वगैरे, किंवा एनी डाऊट्स असतील तिथे तुम्ही मला विचारू शकता. त्यामुळे काय होतं की मला कळतं की किती स्टुडंटला माझं लेक्चर समजले, अंडरस्टँडिंग झाले. ओके, खूप स्टुडंटचा सपोर्ट खूप छान मिळतो आहे. असं सपोर्ट करा, म्हणजे मी सपोर्ट केल्यामुळं नवीन अजून व्हिडिओ काढावीशी वाटतात, इच्छा होती, कारण स्टुडंटचा सपोर्ट मिळतो. ओके, एखादं काम आपल्याला करायचं असेल आणि त्यात जर पुढच्यांचा सहभाग असेल तर अजून आनंद होत असतो. त्यासाठी मी सारखं सांगते, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. एक एक्झाम्पल देते, ते मला कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगायचे तुम्ही. ओके, तुम्हाला होमवर्क साठी एक्झाम्पल आहे. होमवर्क 5th 3 स्क्वेअर रूट 4 आणि 6 ह्याची कोटी सांगायची तुम्ही. 6 3 स्क्वेअर रूट 4. ओके, ह्या दोन्हीची कोटी सांगायची मला. हे जे 3 आहे ते इथं मल्टिप्लाय, हे 3 इथं मल्टिप्लाय आणि इथं हे असं. हे तुम्हाला होमवर्कला असेल. 3 स्क्वेअर रूट मध्ये 4 आणि 3 स्क्वेअर रूट 4 किंवा स्क्वेअर रूट 5 घेऊया आपण इथं.
याचा काही प्रश्नच नाही, आपल्याला फक्त कोटी किती येणार ते सांगायचं. हे दोन्ही एक्झाम्पल मला कमेंट बॉक्स मध्ये याचा आन्सर सांगा. असं काही नसतं की आता तुम्ही व्हिडिओ बघताना काय होतं, एखाद्या स्टुडंटनी आन्सर सांगितलेलं असतं, तुम्हाला वाटतं आता आपण कशाला सांगायचं, आन्सर तर सांगितलंय, तर असं काही करू नका. प्रत्येक स्टुडंटनी आन्सर देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून जर तुम्हाला कोणते डाऊट्स असतील तर मी लगेचच क्लिअर करू शकते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन 2 मध्ये आपल्याला काय सांगितलंय, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ड, म्हणजे ह्यापैकी कोणतं सर्ड आहे. ओके, इंट्रोडक्शन पार्ट जर बघितलं तर सर्डची डेफिनेशन माहिती. जर रॅशनल नंबर असेल, परिमेय संख्या असेल, फॉर एक्झाम्पल मी शॉर्टकट मध्ये इन शॉर्ट सांगते कारण तुम्हाला समजण्यासाठी एकदम इझी जातं. ओके, कारण जर लॉंग सांगत बसलं तर तुम्हाला ते समजत नाही. तुम्हाला मेथड इझी सांगितले तर व्यवस्थित वाटतं. ज्याचं स्क्वेअर रूट निघतं, ज्याचं क्यूब रूट निघतं, ज्याचं फोर्थ रूट निघतं, फिफ्थ रूट निघतं, अशाला म्हणायचं नॉट सर्ड. आणि ज्याचं स्क्वेअर रूटच निघत नाही, क्यूब रूट निघत नाही, फोर्थ रूट, फिफ्थ रूट काहीच निघत नाही, संख्या स्क्वेअर रूट मध्ये ऍज इट इज असते, त्याला म्हणायचं सर्ड. ओके, म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल बघूया, हेच बघूया. क्यूब रूट ऑफ 51. मला सांगा 51 चं क्यूब रूट निघल का? नाही निघणार. ज्याचं क्यूब रूट निघत नाही, ज्याचं स्क्वेअर निघत नाही, त्याला म्हणायचं सर्ड. ओके, काय म्हणायचं त्याला? सर्ड. इट इज, त्यामुळे याचा आन्सर काय येणार? इट इज सर्ड. आता इथं बघा, फोर्थ रूट ऑफ 16 म्हणजे जर 2 into 2 into 2 into 2 4 टाइम दिला आपण, बेदुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, म्हणजे फोर्थ रूट ऑफ 16 निघतं, त्याचा आन्सर किती निघतं? 2. त्यामुळे हे काय असणार आहे? सर्ड नसणार आहे. मी काय सांगितलंय, ज्याचा क्यूब रूट निघतो, स्क्वेअर निघतो, फोर्थ रूट निघतो, फिफ्थ रूट निघतो, ह्याला सर्ड म्हणायचं नाही. पण ज्याचा क्यूब, स्क्वेअर, फोर्थ, फिफ्थ रूटच निघत नाही, ती संख्या ऍज इट इज राहते, तशीच राहते, काहीच फरक होत नाही. याचं फोर्थ रूट निघतं, किती येतं? फक्त आणि फक्त 2. ओके, मग ह्याला आपण सर्ड म्हणू शकतो का? नाही. इट इज नॉट सर्ड. ओके, ह्याला आपण सर्ड म्हणू शकत नाही. एकदम इझी आहे, व्यवस्थित अंडरस्टँडिंग करा आणि एकदा व्हिडिओ बघून समजणारच आहे. मला पूर्ण गॅरंटी आहे की तुम्ही एकदा व्हिडिओ जर व्यवस्थित बघितलं स्टार्ट टू एंड तर तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँडिंग होणार आहे. पण ज्यावेळेस तुम्ही गॅप घेणार आहे, मधूनच उठणार आहे, मधूनच व्हिडिओ पॉज करणार, मधूनच पुढे ढकलणार, असं जर केलं तर तुम्हाला नाही समजणार. एखाद्या विद्यार्थ्याला असंही होऊ शकतं, फर्स्ट बघून नाही कळलं तर परत सेकंड टाइम बघायचं. जितकं तुम्ही जास्त बघणार, जास्त प्रॅक्टिस करणार, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओके, मी सारखं सांगते, जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे तेवढं तुमचे मॅथ्स एकदम इझी होणार आहे. जर तुम्ही प्रॅक्टिसच नाही केली तर मॅथ्स तुमचं हार्ड जाणार आहे. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये मॅथ्स परफेक्ट करणं इट इज पॉसिबल. ओके, इम्पॉसिबल असं काही नसतं, कारण इम्पॉसिबल वर्ड सेज दॅट आय एम पॉसिबल. ओके, सो बी पॉझिटिव्ह, ऑलवेज पॉझिटिव्ह. सेकंड वन, सॉरी थर्ड वन बघा, क्यूब रूट ऑफ 81. 81 चं क्यूब रूट निघत नाही, ऍज इट इज राहतं. मग हे पण काय असणार आहे? सर्ड असणार आहे की नॉट सर्ड असणार आहे? गुड, इट इज सर्ड. इट इज सर्ड. देन फोर्थ वन, स्क्वेअर रूट ऑफ 256. 256 चं स्क्वेअर रूट तर आपल्याला माहिती आहे किती आहे. 256 चं स्क्वेअर रूट टेल मी. 15 चं स्क्वेअर रूट 2 to 5. सो 16 चं स्क्वेअर रूट, 16 चं स्क्वेअर रूट काय असणार आहे? 256. म्हणजे ह्याचं स्क्वेअर रूट म्हणजे ह्याचं आन्सर निघतं 16. त्यामुळे हे सर्ड असं का? ज्याचं आन्सर निघतं ना ते सर्ड नसणार आहे, आणि ज्याचं आन्सर निघत नाही ते ऍज इट इजच राहतं, त्याला म्हणायचं सर्ड. ओके, इथं वेगळं आहे, उलट आहे थोडंसं. त्यामुळे ह्याचं आन्सर निघतं, किती निघतं? 16. 16 चा वर्ग आहे 256, ह्याचं स्क्वेअर रूट निघतं, त्यामुळे हे सर्ड नसणार आहे. इट इज नॉट सर्ड. ओके, क्यूब रूट ऑफ 64. ह्याचं पण क्यूब रूट निघतं 64. 8 into 8 सॉरी 4 into 4 into 4. बघा 4 into 4 into 4. 4 चूक 16, 16 चूक 64. ह्याचं पण क्यूब रूट निघतं. ओके, ह्याचं आन्सर आपल्याला फाइंड आउट होतं. मी काय सांगितलंय, ज्याचं आन्सर आपल्याला
फाइंड आउट होत नाही त्याला आपण काय म्हणायचं, सर्ड म्हणायचं. आणि ज्याचं आन्सर फाइंड आउट होतं इट इज नॉट सर्ड. त्यामुळे हे पण आन्सर काय येणार आहे आपलं, इट इज नॉट सर्ड. देन लास्ट वन 22/7. ह्याचा तर स्क्वेअर रूट निघतच नाही. ओके, सिंपल आहे. 22 चा स्क्वेअर रूट नाहीये, 7 तर प्राइम नंबर आहे. सो व्हॉट इज प्राइम नंबर? टेल मी कमेंट बॉक्स. ओके, कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा की प्राइम नंबर म्हणजे काय असतं. आणि दोन तीन एक्झाम्पल द्या मला की प्राइम नंबर कोणते असतात आणि त्याची डेफिनेशन पण सांगा. जर नाही समजली तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी नक्की सांगते. मग 22 ह्याचं तर स्क्वेअर रूट निघत नाही आणि 7 तर प्राइम नंबर असल्यामुळे त्याचं पण स्क्वेअर रूट निघत नाही. हे आन्सर हे आहे असं राहतं, हे काही चेंजच होत नाही. त्यामुळे आपण ह्याला पण काय म्हणणार, इट इज सर्ड. ज्याचं आन्सर निघत नाही, ज्याचं उत्तर निघत नाही त्याला आपण सर्ड म्हणतो आणि ज्याचं उत्तर निघतं त्याला आपण नॉट सर्ड म्हणतो. ओके, देन आपण बघूया क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला सांगितलंय क्लासिफाय द गिवन पेअर ऑफ अ सर्ड इनटू लाईक सर्ड अँड अनलाईक सर्ड. काय करायचं इथं आपल्याला क्लासिफाय करायचंय की कोणतं लाईक सर्ड आहे, कोणतं अनलाईक सर्ड आहे. ओके, आणि मराठीतून सांगायचं म्हणलं तर आपल्याला असं क्लासिफाय करायचंय कोणतं सजातीय आहे, कोणतं विजातीय आहे. ओके, सजातीय म्हणजे सेम असलेले, विजातीय म्हणजे वेगवेगळे असलेले. मराठी ग्रामर मध्ये पण असतं सजातीय, विजातीय. ओके, सेम त्या पद्धतीने इथं सेम कोणतं आहे, लाईक कोणतं आहे आणि अनलाईक कोणतं आहे, वेगळं कोणतं आहे, विजातीय कोणतं आहे हे आपल्याला ओळखायचंय. हे पण एकदम इझी आहे. बघा फर्स्ट बघा हे 52. ओके, 52 आपण सिम्प्लिफाय करू शकतो. सिम्प्लिफाय करून आपला आन्सर काय येणार, अशी संख्या निवडायची, असा नंबर शोधायचा की तो जर आपण त्याला सिम्प्लिफाय केलं की त्यातून एक स्क्वेअर रूट बाहेर निघाला पाहिजे. ओके, जर आपण 13×52 घेतलं, ह्याची फोड केली 13×4, 13×4 म्हणजे 13×52 जर केलं तर 13चं वर्गमूळ निघत नाही पण 4चं वर्गमूळ निघतं. 4चं वर्गमूळ किती असतं, 2. त्यामुळे आपला आन्सर काय येणार, 4 बाहेर निघाला 2 आणि हे 13चं वर्गमूळ निघतच नाही त्यामुळे ते वर्गमूळात आहे असं ठेवलं. ओके, आणि आपलं जे सेकंड आहे 5√13. इथं पण √13 आले, इथं पण √13 आलं. रूट दोन्ही जर सेम आले, बाहेरची संख्या काय पण येऊ दे, इथं 2 आहे इथं 5 आहे, याचा काही आपल्याला प्रश्न नाही. पण जर दोन्ही पण रूट जर सेम आले तर त्याला म्हणायचं लाईक सर्ड, सजातीय. आणि जर सेम नाही आले तर अनलाईक सर्ड, विजातीय. ओके, मग इथं काय म्हणणार, सो इट इज लाईक सर्ड. त्यामुळे ह्याला आपण काय म्हणणार, इट इज लाईक सर्ड. ओके, अंडरस्टँडिंग होते व्यवस्थित, मला पूर्ण गॅरंटी तुम्हाला व्यवस्थित समजलं असणार आहे. ओके, देन सेकंड वन मध्ये इथं आहे 68, इथं आहे 3. मग आता आपल्याला अशी फोड करता येईल का की 68 ची फोड जर आपण केली 17×4, 17×4 = 68. ओके, 68 स्क्वेअर रूट 17×4, 4 चं स्क्वेअर रूट निघतं 2. त्यामुळे इथं काय राहतं, वर्गमूळामध्ये 17. आणि सेकंड वन आपलं काय आहे 5√3. इथं √3 आहे, इथं √17 आहे. दोन्ही सेम आहेत का, तर दोन्ही सेम नाही. त्यामुळे हे कसलं असणार आहे, अनलाईक सर्ड, विजातीय. ओके, त्यामुळे आन्सर काय येणार, इट इज अनलाईक सर्ड. हे काय येणार आहे, अनलाईक सर्ड म्हणजेच विजातीय. ओके, देन थर्ड वनमध्ये आपल्याला इथं 18 दिला आणि इथं 2 दिला. आपण हे घेऊया 4√18. 4 सिम्पली बाहेरच आहे. 18 ची फोड करा, अशी फोड करा की ते वर्गमूळाच्या बाहेर काहीतरी निघालं पाहिजे. जर तुम्ही अशी फोड केली 3×18, ओके, 3 पण वर्गमूळाच्या बाहेर निघत नाही आणि 6 पण वर्गमूळाच्या बाहेर निघत नाही. म्हणजे अशी संख्या नाहीत निवडायच्या जे की वर्गमूळाच्या बाहेरच निघू शकत नाही. मग काय घेणार आपण, 9×2, 9 दुने 18. मग मी तर 9 आणि 2च का घेतलं, कारण 9 आपल्याला वर्गमूळाच्या बाहेर काढता येतं. 9 वर्गमूळाच्या बाहेर काढलं म्हणजे 9चं स्क्वेअर रूट, 9चं वर्गमूळ, 9चं वर्गमूळ ते किती असतं, 3. ओके, किती असतं ते 3. सॉरी,
हे आपलं फर्स्ट 4 आहे इथं. आपण इथे नेक्स्ट खाली करूया. हे फर्स्ट 4 आहे इंटू हे 9 आपण बाहेर काढतोय म्हणजे इथं 3 येणार. स्क्वेअर रूट मध्ये 2 येणार. 3 चौक 12 वर्गमुळात 2. आणि आपलं नेक्स्ट आहे इथं 7√2. इथं पण √2 आहे, इथं पण √2 आहे. म्हणजे दोन्ही पण कसं आलंय, सेम आलंय, लाईक आलंय. त्यामुळे हे पण काय असणार आहे, इट इज लाईक सर. ओके, आपलं फायनल आन्सर इट इज लाईक सर. देन आपण बघूया फोर्थ वन एक्झाम्पल मध्ये इथं 12 आहे, इथं 3 आहे. 19√12. आपण ह्याची पण फोड करूया. 3 चौक 12. ओके, 19 इंटू रूट मध्ये 3 इंटू 4. मग हे 4 वर्गमुळाच्या बाहेर काढूया, 2 निघणार. मग 19 हे ऍज इट इज इंटू हे 4 आपण वर्गमुळाच्या बाहेर काढलं तर 2 येणार. आणि वर्गमुळात 3 चं वर्गमूळच निघत नाही, त्यामुळे 3 ऍज इट इज राहणार आहे. ओके, मग 19 गुणिले 2, 19 दोन्ही 38 वर्गमुळात 3. आणि हे जे सेकंड आहे 6√3. इथं पण √3, इथं पण √3. बाहेर किती पण संख्या येऊ द्या, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये. आपल्याला फक्त काय सांगायचं, हे जे सर्ड आहे ते लाईक असतात का अनलाईक असतात. दोन्ही पण √3 आले म्हणजे हे काय येणार आहे, इट इज लाईक सर्ड. इट इज लाईक सर्ड. एकदम इझी आहे, कन्फ्युज होण्याची काही शक्यता नाही. आता ह्याच्यामध्ये बघा, इथे तर आपल्याला कॅल्क्युलेशन करायची गरजच नाही, कारण असं किती जरी आपण फोड केली तर स्क्वेअर रूट मध्ये एक सेम संख्या नाही येणार आहे. ओके, 22 आणि 33 ची किती जरी फोड केली तर सेम संख्या नाही येणार. त्यामुळे आता आपण बघूनच सांगू शकतो की इट इज अनलाईक सर्ड. कारण इथं 22 आहे, इथं 33 आहे. इट इज अनलाईक सर्ड. हवं तर तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा. 22 ची फोड करा, 33 ची फोड करा, काय सेम राहते का बघा, नाही राहणार आहे सेम. त्यामुळे ते अनलाईक येणार आहे, म्हणजे बी जाती येणार आहे. मग मी जिथे जिथे लाईक लिहिलंय तिथे तुम्ही बी सजातीय लिहा मराठी मीडियम मधून. मी जिथे जिथे अनलाईक लिहिलंय तिथे तुम्ही बी जातीय लिहा. ओके, देन नेक्स्ट वन. हे जे आहे एक्झाम्पल, हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा ह्याचं आन्सर काय येते. हे सजातीय म्हणजे लाईक सर्ड आहे की बी जातीय अनलाईक सर्ड आहे. ओके, मराठी मीडियम वाले स्टुडंटनी पण आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा. मोस्ट ऑफ स्टुडंट सेमी वालेच आन्सर देण्याचा प्रयत्न करतात आणि एकदम छान देतात. ह्यावेळेस मराठी मीडियम वाले स्टुडंटनी पण तुमच्या लँग्वेज मध्ये तुम्ही आन्सर देऊ शकता. मी प्रत्येकाला रिप्लाय देण्याचा पण प्रयत्न करते आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला लेक्चर कसं वाटतंय. ओके, देन आपण बघूया क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये सिम्प्लिफाय द सर्ड आहे. सर्डचा मराठी मिनिंग असतं करणी. मग आपल्याला सिम्प्लिफाय म्हणजे त्याला सोपं रूप द्यायचं जे की एकदम इझी आहे. जर कोणाला स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट जर काढता येत नसेल तर सगळ्यांना टुडेज होमवर्क म्हणजे आजचा होमवर्क असणार आहे 30 पर्यंत सगळ्याचे वर्ग काढा. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25. खूप जणांचं असं कन्फ्यूज होतं, मिस्टेक होतात. 1 चा वर्ग 1 व्यवस्थित लिहितात, 2 चा वर्ग 4 लिहितात, पण 3 चा वर्ग 6 लिहितात. 3 दोन्ही 6 करतात. इथं आपल्याला गुणाकार करायचा नाहीये, इथं आपल्याला वर्ग करायचा आहे. 3 चा वर्ग म्हणजे 3 त्रिक 9, 4 चा वर्ग म्हणजे 4 चौक 16, 5 चा वर्ग म्हणजे 5 5 25. असं तुम्ही 30 पर्यंत करा, जे की 30 चा वर्ग असतं 900. ज्यावेळेस तुम्ही वर्ग काढणार आहे तर त्याचं वर्गमूळ जे असतं स्क्वेअर रूट असतं ते त्याच्या अपोजिट असणार आहे. म्हणजे 4 चं वर्गमूळ 2, 9 चं वर्गमूळ 3, 16 चं वर्गमूळ 4. ओके, 25 चं वर्गमूळ 5, 5 चा वर्ग 25 तर 25 चं वर्गमूळ 5. म्हणजे ते दोन्ही अपोजिट क्रिया आहेत. तुम्ही आजचा होमवर्क 30 पर्यंत वर्ग लिहून काढा आणि पाठ करा. ज्यावेळेस तुम्ही ते कराल त्यावेळेस हे क्वेश्चन नंबर 4 जे सिम्प्लिफाय करायचे सोपं रूप द्यायचे ते एकदम इझीच आहे. मग आपण काय करूया बघूया नेमकं काय आहे. सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्ड म्हणजे करणी जी आहे त्या करणीला सोपं रूप द्या असं म्हणलंय. मग ह्याचा आपण आन्सर काढूया. 27 ला असं सिम्प्लिफाय करा की त्याचं स्क्वेअर रूट निघालं पाहिजे. ओके, 9 त्रिक 27, 9 इंटू 3. कारण आपण 9 स्क्वेअर रूटच्या जर बाहेर काढलं तर ते किती येणार आहे 3 आणि स्क्वेअर रूट मध्ये काय राहणार फक्त
3. सो दिस इज आन्सर. इझी आहे ना. तो फक्त 1 मार्काला असे क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे ह्याच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट पार्ट असणं एकदम गरजेचं आहे. ओके. देन नेक्स्ट वन 50. 50 चं स्क्वेअर रूट काढूया आपण, किंवा 50 ला आपण इझी सिम्प्लिफाय करूया. 25 × 2, 25 2 50. 25 चं वर्गमूळ 5 निघते बाहेर, काढा 25 ला. त्यामुळे इथे काय येणार 5√2. दिस इज रिक्वायर्ड सोल्युशन. देन 250. हे पण एकदम इझी आहे. 25 × 10. ओके. 25 चं वर्गमूळ 5 आणि हे वर्गमुळात 10, कारण ह्याचं वर्गमूळच निघत नाही, त्यामुळे ते ऍज इट इज राहणार आहे. देन नेक्स्ट वन आपल्याला काय बघायचंय 112. म्हणजे ते त्याची फोड करायची आपल्याला. ते काय येणार 112 ची फोड 16 × 7. 16 7 112. मग 16 चं वर्गमूळ काढा. 16 चं वर्गमूळ किती निघणार आहे 4 आणि वर्गमुळात 7. ह्याचा आन्सर काय येते हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ओके. सांगणार ना नक्की, तर मी सॉल्व करून देऊ. कारण 168 ची फोड जर तुम्हाला माहित नसेल तर ह्याचा आन्सर नाही निघणार. मग मी आन्सर देते आणि एक एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला सांगते. ओके. 4 × 42 ह्याची फोड करा, कारण 42 चा टेबल कुणाला माहित नसणार आहे. ओके. 4 × 42. त्यामुळे हे एक्झाम्पल मी सॉल्व करून दिले. तुम्हाला होमवर्क साठी एक एक्झाम्पल देते मी, त्याचं मला सिम्प्लिफाय करून दाखवा. 4 × 42. मग 4 बाहेर निघतो म्हणजे 2 आणि इथं √42. ओके. विच इज रिक्वायर्ड सोल्युशन. तुम्हाला होमवर्क साठी एक देते. हे तुम्हाला होमवर्क असेल. याचा आन्सर नेमकं काय आहे ते मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ओके. देन क्वेश्चन नंबर 5 इथं आहे. हा क्वेश्चन नंबर 5. इथं आपल्याला काय सांगितलंय तर कंपेअर द फॉलोइंग सर्ट. आपल्याला कंपेअर करायचं. आपण 8वी मध्ये पण बघितलं की कंपॅरिझन कसं करायचं. एखादा आपल्याला आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं 9 आणि 2 ह्यामध्ये कंपेअर करा. कंपेअर करा म्हणजे कोणती संख्या मोठी आहे, कोणती संख्या लहान आहे, किंवा दोन्ही पण इक्वल आहेत का हे आपल्याला कंपॅरिझन करायचंय. फॉर एक्झाम्पल मी 9 आणि 2 दिलं तर याच्यामध्ये मोठा कोणता असणार आहे 9. मग आपण काय करणार, आपण सांगणार ना 9 इज अ ग्रेटर दॅन 2. हे -2 आणि -9 दिलं तर ह्याच्यामध्ये ग्रेटर कोणता असणार आहे. मायनस साइन मध्ये एवढं लक्षात ठेवायचं, जी संख्या सगळ्यात लहान ती संख्या सगळ्यात मोठी असणार आहे. त्यामुळे -2 आणि -9 मध्ये -2 हा ग्रेटर असणार आहे -9 पेक्षा. किंवा मी अजून एक संख्या दिली 1 1. दोन्ही पण 1 1 दिलं तर इथं ग्रेटर आणि लेस येईल का नाही. दोन्ही सेम असल्यामुळे इथं काय येणार आहे इक्वल्स आहे. मग ह्यालाच आपण काय म्हणतो कंपेअर करणे. ओके. मग इथं पण आपल्याला सर्टचं कंपॅरिझन करायचंय. मग सिंपल आहे एकदम, काहीच अवघड नाहीये. कसं करणार आपण ह्याचं कंपॅरिझन. आता हे 7 चे बाहेर आहे ना, काय करायचं आपण जे सर्टच्या म्हणजे स्क्वेअर रूटच्या बाहेर असतं ती संख्या आतमध्ये घ्यायची. आतमध्ये घेत असताना त्याचा स्क्वेअर करायचा. ओके. मग 7 चा वर्ग किती असतो 7 7 49 गुणिले, कारण हे 7 आपण वर्गमूळाच्या आतमध्ये घेतले. प्रत्येक वेळेस काय करतो वर्गमूळाच्या बाहेर संख्या घेतो त्याचं वर्गमूळ घेत असतो. पण ह्यात काय करायचं त्याचा वर्ग घ्यायचा आणि ती संख्या आतमध्ये घ्यायची स्क्वेअर रूटच्या आतमध्ये. मग घेत असताना 7 चा वर्ग किती येणार 49 गुणिले 2 आणि हे 5 चा वर्ग किती असतो 25 गुणिले 3. मग 49 गुणिले 2 किती येणार 98 आणि 25 3 75. इथं तुम्हाला सर्टचं कंपॅरिझन करायला थोडंसं डिफिकल्ट जाणार आहे, अवघड जाणार आहे. पण तेच जर आपण आतमध्ये घेऊन त्याचं सिम्प्लिफाय केलं, सिम्प्लिफिकेशन केलं, त्याला सोपं रूप दिलं तर आपल्याला सर्टचं कंपॅरिझन करायला इझी जाणार आहे. आता इथे तुम्ही एकदम इझिली सांगू शकता 98 मोठा आहे का 75 मोठा आहे. सो आपल्याला तर माहितीच आहे 98 मोठा आहे 75 पेक्षा. त्यामुळे आपला आन्सर काय येणार 98 इज ग्रेटर दॅन 75. पण आपल्याला मेन आन्सर कडे जायचंय, त्यामुळे मेन आन्सर आपला येणार 7√2 इज ग्रेटर दॅन 5√3. ओके. हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. हे आपलं फायनल आन्सर असणार आहे 7√2 इज ग्रेटर दॅन 5√3. आता
तर आपण बाहेर कोणतीच संख्या नाही की ज्याला आपण आतमध्ये घेऊन सिम्प्लिफाय करू शकतो. मग इथं तर समोरासमोरच उत्तर काढता येईल आपल्याला. √247 √274. मला सांगा 247 मोठा आहे की 274 मोठा आहे? तर डेफिनेटली 274 मोठा आहे. त्यामुळे आपला आन्सर काय येणार? 247 इज लेस दॅन 274. म्हणजे 247 हे कसं आहे? कमी आहे 274 पेक्षा. देन थर्ड वन थोडासा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे इथं पण, कारण 2 आहे. मग 2 आतमध्ये घ्या. मग काय येणार? 4 × 7 आणि इथं 28 ला 28 ॲज इट इज. 7 चौक 28. इथं येणार 28 आणि हे पण 28. दोन्ही पण वर्गमुळात 28 आहे, म्हणजे हे दोन्ही काय असणार आहे? इक्वल. मग आपलं मेन जे आन्सर आहे ते आपण लिहूया. 2 फायनल आन्सर लिहायला कधी विसरायचं नाही. फायनल आन्सर इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके. 2√7 इज इक्वल टू √28. बघा जर आपल्याला इथं बघितलं तर आपल्याला वाटेल का की हे दोन्ही सेम आहे, पण ज्यावेळेस आपण त्याला सिम्प्लिफाय केलं, सोपं रूप दिलं, त्यावेळेस आपल्याला आन्सर कळालं की दोन्ही कसं आहे? इक्वल आहे. जर तुम्ही इथं नुसतं बघून जर तुम्ही कंपेअर केलं तर आपल्याला 7 लेसच वाटणार आहे, पण जे बाहेरची संख्या आहे ती स्क्वेअर रूट मध्ये घेत असताना तुम्ही त्याचा स्क्वेअर करणार आहे, त्यावेळेस आपल्याला डेफिनेटली आन्सर फायनल होणार आहे. सो आपलं फायनल आन्सर काय आलाय? 2√7 इज ग्रेटर दॅन is equal to the √28. देन आपण क्वेश्चन नंबर 5 मधलेच अजून एक्झाम्पल बघूया जे की 7 दिले आहे. आता आपले 3 सॉल्व झाले, अजून पुढचे 4 एक्झाम्पल आता बघूया. ओके. आता आपण बघूया फोर्थ वन एक्झाम्पल. 5√5 7√2. ओके. 5 आतमध्ये घ्या. 5√5 म्हणजे 5 आतमध्ये घेतल्यानंतर 5 चं वर्गमूळ 25 गुणिले हे आहे ते 5. 25 5 125 म्हणजे वर्गमुळात किती येणार आहे? 125. परत हे 7 वर्गमुळात 2. 7 वर्गमुळाच्या आतमध्ये घ्या. 7 49. हे गुणिले इथलं 2 आणि 49 गुणिले 2 किती येणार आहे? 98. मग दोघांपैकी जे मोठं ते आपला आन्सर असणार आहे. 125 आणि 98 पैकी 125 मोठा आहे. आपलं फायनल आन्सर असणार आहे 5√5 इज ग्रेटर दॅन 7√2. ओके. हे आपलं फायनल आन्सर आहे. देन फिफ्थ वन एक्झाम्पल. याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? हे 4 आतमध्ये घ्या. त्यामुळे काय येणार? 4 चं वर्गमूळ 16 गुणिले 42 बरोबर. आता 16 गुणिले 42 करून बघा, किंवा 42 गुणिले 16 करा. 16 32 16 चौक 64 64 आणि 3 67. ओके. म्हणजे काय येणार? 672 672. नंतर हे जे आहे 9√2. 9 पण आतमध्ये घ्या. 99 81 गुणिले 2 आणि 81 गुणिले 2 किती येतं? 162. ओके. 162. मग दोन्ही पैकी जे मोठं ते आपलं आन्सर असणार आहे, इकडचं मोठं. ओके. सो फायनल आन्सर इज 4√42 इज ग्रेटर दॅन 9√2. देन आपण बघूया सिक्स्थ एक्झाम्पल. सिक्स्थ एक्झाम्पल पण सेम तसंच आहे. 5√3. 5 आतमध्ये घ्या. 5√3 म्हणजेच आतमध्ये घेतल्यावर 5 चा वर्ग 25 गुणिले 3. मग काय येणार? 25 3 75 वर्गमुळात 75 आणि हे 9 आहे ते 9 ॲज इट इज राहणार. मग किंवा 9 आपण कसं लिहू शकतो? वर्गमुळामध्ये 9 आपण 81 लिहू शकतो. ओके. वर्गमुळामध्ये. मग दोघांपैकी मोठं कोणतं? तर 75 मोठं का 81 मोठं? तर
81 मोठा असणार आहे. सो आपलं फायनल आन्सर 5√3 लेस दॅन 9. ओके, 81 मोठा असणार आहे त्यामुळे आपला आन्सर येणार आहे 5√3 इज लेस दॅन 9. अँड देन लास्ट वन इज 7. 7 चं वर्गमूळ किती येणार आहे 49. 7 चा वर्ग 49 असतो. आपण वर्गमुळात घेतो, सरळ मध्ये घेतोय आपण आणि त्याचं कंपॅरिझन करतोय, सिम्प्लिफाय करून. 2√5 2 पण वर्गमुळाच्या आतमध्ये घ्या, 4 येणार इंटू 5, 4 पंचे 20. मग 49 आणि 20 पैकी ग्रेटर आपलं 49 असणार आहे. सो फायनल आन्सर इज 7 इज ग्रेटर दॅन 2√5. ओके, आपलं फायनल आन्सर काय आलं 7 इज ग्रेटर दॅन 2√5. देन आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. ह्याच्यामध्ये पण एकदम सोपं रूप आणायचंय. बघूया आपण फर्स्ट एक्झाम्पल. इथं √3 आहे, इथं पण √3 आहे. आपण काय करतो ते कॉमन काढतो. ओके, जे राहिले ते ब्रॅकेट मध्ये लिहितो. काय राहिलंय 5 + 8 आणि दोन्हीकडे √3 असल्यामुळे ते कॉमन काढले, सेपरेट काढले. मग 5 + 8 किती होणार आहे 5 आणि 8 13. 13√3 which is required result. हे आपलं फायनल आन्सर असणार आहे 13√3. आहे का काय अवघड? काय करायचं आपल्याला वर्गमुळातली संख्या सेम आणायची, ते कॉमन काढायचं आणि आतमध्ये जी प्रोसेस आहे ते ऍड मल्टिप्लाय करायचं. ओके, देन सेकंड वन 9 इथं √5 इथं √5, इथं पण आपल्याला √5 आणायचं. काय करावं लागेल 9 √5 - 4√5 प्लस ह्याची फोड करा 25 5 125. ओके, मग 9 √5 - 4√5 प्लस 25 वर्गमुळाच्या बाहेर आलं 5 वर्गमुळात 5. आता इथं पण 5 आहे, इथं पण 5 आहे, इथं पण 5 आहे. आपण कॉमन घेऊया √5 x. सेकंड कॉमन घेऊया आपण. ओके, आणि इथं ब्रॅकेट बाहेर √5 राहतंय. काय राहिलं 9 - 4 + 5. ओके, आता हे सिम्प्लिफाय करू. काय ना फर्स्ट आपण ऍडिशन करतो. मॅथ्सचा रूल काय सांगतो फर्स्ट डिवाइड देन मल्टिप्लाय देन ऍडिशन देन सबट्रॅक्शन. त्यामुळे इथं आपण काय करणार आहे फर्स्ट ऍडिशन करणार आहे. 5 मधून 4 गेले 1 राहतो, म्हणजे इथं काय येणार 9 + 1 √5. सो आपलं फायनल आन्सर येणार 9 + 1 which is 10√5. ओके, कन्फ्यूज होऊ नका, आन्सर व्यवस्थित बघा, तुम्हाला चांगल्या पद्धतीने अंडरस्टँडिंग होईल. ओके, आपलं फायनल आन्सर आलं 10√5. थर्ड वन हे पण सॉल्व करा. 48 ची फोड करा. 16 × 3 16 × 48. 27 ची फोड करा. 9 × 27 आणि √3 आहे असं ठेवा. 4 वर्गमुळाच्या बाहेर काढा. 7 ला 7 × 4 √3 मायनस 9 बाहेर काढा 3√3 आणि मायनस √3. सगळीकडे बघा आता √3 आलंय. इथं पण √3 इथं पण √3 आणि इथं पण √3. मग काय करू आपण √3 कॉमन काढू. 7 चौक किती येणार आहे 7 चौक 28 वर्गमुळात 3 वजा 3 वर्गमुळात 3 आणि वजा काय नाही म्हणजे 1 वर्गमुळात 3. इथं काय नाही म्हणजे 1 राहिलेलं असतं. ओके, देन आता √3 कॉमन काढूया. जे राहते ते इथं लिहा. √3 आपण कॉमन काढलं. 28 - 3 - 1 मायनस मायनस विच इज प्लस. 28 - 4 वजा 3 वजा 1 3 आणि 1 4. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 4 वर्गमुळात 3. मग फायनल आन्सर आपलं काय आलं 24√3 which is required result 24√3. आता ह्या एक्झाम्पल मध्ये 7 7 7 ऑलरेडी आहे, त्यामुळे आपल्याला काय कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. इथं काय नाही म्हणजे 1 असतं. ओके, 1 - 3/5 + 2 आणि √7 आपलं कॉमन राहणार आहे. ओके, देन
ह्यांचं कॅल्क्युलेशन करूया आपण. खाली काय नाही म्हणजे 1 असतं, इथं पण खाली काय नाही म्हणजे 1. सगळीकडे काय करा, 5 आणा. इथं 5 आणण्यासाठी 5 ने मल्टिप्लाय करायला लागेल, इथं पण 5 ने मल्टिप्लाय करायला लागेल. मग काय आणणार इथं 5/5 मायनस 3/5 प्लस इथं 5 ने जर मल्टिप्लाय केलं 5 दुनी 10/5. एकदम इझी आहे. काय केलं, खालचा छेद समान केला, कारण खालचा छेद समान केल्याशिवाय आपल्याला बाकीचे व्हॅल्यू फाइंड आउट करता येत नाहीत. छेद समान करण्यासाठी फर्स्ट आणि लास्ट जे एक्झाम्पल आहे नंबर्स आहेत त्याला मी 5 ने मल्टिप्लाय केलं. 5×1 आणि इथं 5 दुनी 10 आणि खाली सगळीकडे 5 आलं. हे √7 ॲज इट इज. मग सगळीकडे 5 आहे ते मी एकदाच लिहिते आणि वरती 5 - 3 + 10 × √7. आता वरच्यांची फक्त ॲडिशन करा. 10 - 3 which is 7/5 √7. सो फायनल आन्सर काय येणार आहे आपलं 7 आणि 5 12/5 वर्गमुळात 7. ते आपलं फायनल आन्सर असणार आहे. ओके, सो आपला आन्सर काय असणार आहे 12/5 √7. सो दिस इज क्वेश्चन नंबर 6. देन नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण क्वेश्चन नंबर 7, 8 आणि 9 बघणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जे तुम्हाला मी एक्झाम्पल दिलेत ते नक्की कमेंट बॉक्स मध्ये सॉल्व्ह करून सांगा आणि सगळ्यांनी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला. आवडला असेल तर छान म्हणा, नाईस म्हणा, तुम्ही जे म्हणताय. आणि लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज 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 सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.